मित्रांनो, जिथं कर्ज आलं तिथंच सिबिल आला. सिबिल स्कोअर 750च्या पुढं असणं आवश्यकच. मग तुम्ही महिला असो, बचत गट असो, तुमचा बेरोजगार व्यक्ती असो, शेतकरी असो, कोणीही असो, आणि कुठल्या शासकीय योजनेतनं कर्ज घ्यायचं असो की डायरेक्ट बँकेकडनं लोन घ्यायचं असो किंवा व्हेकल लोन घ्यायचं असो किंवा कुठल्या ज्याला म्हणतो आपण CMG PMG सारख्या पॉप्युलर योजनेतनं अर्ज घ्यायचा असो, काहीही करायचं झालं, कर्ज आली की सिबिल आलं, हे लक्षात ठेवा मित्रांनो. कोणी काहीही सांगू, सिबिल शिवाय चालत नाही. सिबिल किती पाहिजे? 750च्या पुढं पाहिजे. आता सिबिल मेंटेन करायचा किंवा सिबिल आपला योग्य राहायला पाहिजे, यासाठी म्हणून मग आपण काय केलं पाहिजे, तर आपण एखादी कर्ज छोटंसं घेतलं पाहिजे, परतफेड रेग्युलर केली पाहिजे, तरच आपला सिबिल व्यवस्थित राहतो. आणखी एक मित्रांनो, कोणाला जामीन राहू नका, कारण त्यांनी जरी पैसे नाही भरले तरी आपला सिबिल डाऊन होतो, हे लक्षात ठेवा. आणि सिबिलशिवाय आज काहीही चालत नाही. आजच्या घडीला तर सिबिलशिवाय तुम्हाला कर्ज मिळणं अशक्य आहे. म्हणून सिबिल मेंटेन करा. सिबिल मेंटेन केलं तरच आयुष्यात आपल्याला पुढच्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात, हे लक्षात ठेवा मित्रांनो. अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी ई-कप्तेला फॉलो करा इंस्टावर, आणि यूट्यूबवर ई-कप्ते यूट्यूब चॅनलला फॉलो करा, आणि माहिती तुमच्यापर्यंत मिळवून घ्या, पोचून घ्या. धन्यवाद मित्रांनो.